आगमन होते सहर्ष 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 स्वागत। इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रचारानिमित्त उपस्थित या देशातील संसद रत्न खासदार आनंद कोल्हे साहेब, या राज्याचे माजी सरकारमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, आमच्या विद्याताई चव्हाण, वर्षाताई देशपांडे, सुरेश जाधव, हर्षदजी कदम, मंचकावर उपस्थित सर्व नेते 7 तारखेला आपला सर्वांना ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे। या देशामध्ये लोकशाहीच्या आणि तुमच्या माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे। आदरणीय शिंदे साहेब 24/7 उपलब्ध असणारा उमेदवार, याच्या विरुद्ध 5 वर्षांमध्ये शेवटची परवा आदरणीय साहेबांची सभा होती आणि एक ग्रस्त त्या ठिकाणी जेव्हा सरकारी सरांचं गीत सुरू झालं तेव्हा ते हुमसून रडते आणि आनंदामध्ये नाचत होते। देशामध्ये खूप कमी लोकांना, खूप राजकीय कमी नेत्यांना असं प्रेम देतं, हा तुमचा नाते आदरणीय पवार साहेब नेते। एका शाळेमध्ये एका शिक्षकांनी महाराष्ट्राचा नकाशा दाखवला आणि नकाशा फाडला आणि मुलांना सांगितलं की नकाशा जोडा। कुठल्याही मुलाला नकाशा जोडा येत नव्हता। बाहेर एक गुणाचा मुलगा होता, तो नकाशा फाडताना बघत होता। कुठल्याही मुलाला नकाशा जोडता आला तर म्हणता सर मी जोडू का, म्हणजे मी रोज शाळेत शिकवतोय, माझ्या मुलांना नकाशा जोडता येत नाही आणि तू काय नकाशा जोडणार, मला संगीता देऊन बघा। तो गुणाचा मुलगा आत आला, त्याने नकाशा उलटा केला आणि नकाशा महाराष्ट्राचा जोडला। त्या मुलींना नवल वाटलं की माझे विद्यार्थी त्या ठिकाणी नकाशा जोडू शकत नाहीत आणि हा गुराख्याचा मुलगा त्या ठिकाणी नकाशा कसा जोडला। त्यानं सांगितलं त्याच्या पाठीमागे एक माणूस होता आणि तो माणूस म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब। शरद पवार जोडला, आपोआप महाराष्ट्र जोडला गेला। हा तुमचा माझा नेता आहे। म्हणजे ही खूप बोलणार नाही। आदरणीय आनंदजी कोल्हे साहेब आहेत, ही साहेब ऐतिहासिक निर्णय, साहित्यिक, सांस्कृतिक या अनेक धर्माचे लोक या ठिकाणी येतात। सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्या समाजाचे मी पक्षाच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करतो की ज्या ठिकाणी 7 तारखेला आपण सर्वांनी हा लोकशाहीचा यज्ञ आहे, या यज्ञाला समर्थन करावं। राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय शिंदे साहेबांच्या 3 नंबरला चिन्ह आहे, त्याच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस या बटनासमोर आपण त्या ठिकाणी बटन दाबून शिंदे साहेबांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी आमदार विद्याताई चव्हाण, आपले उमेदवार शशिकांत शिंदे, सुनीलराव माने, आनंदराव पुरे,
अजितराव पाटील अप्पा, डॉक्टर जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल कदम, सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व म्हणजे कारण वेळ फार झाला, 9:03 झाले. आपल्याला 10 वाजता सभा संपवायची. 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रचार सभा आयोजित केली आहे. आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना करणारी मंडळी, आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी सातत्याने राहण्याची भूमिका आपण घेतली आणि त्यामुळे एक वेगळा विचार देण्याची धमक या जिल्ह्यामध्ये, या परिसरामध्ये या ठिकाणी. मुद्दा हा आहे की 10 वर्षापूर्वी ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे मोदी शासन सत्तेवर आलं, खोट्या बातम्या त्या ठिकाणी आल्या. आज या देशाचे पंतप्रधान परवा करायला आल्यानंतर ते सांगत होते की या यंत्रणेचा जास्त वापर करू नका, हे फॉरवर्ड करू नका, हे नक्की खरं आहे का बघा, हे दुधारी शस्त्र आहे, हे शस्त्र पुन्हा तुमच्यावर त्या ठिकाणी. आपण सर्व शेती प्रधान भागातली मंडळी आहोत. जीएसटी आपल्याला खतावर त्या ठिकाणी 18% द्यावा लागतो. कीटकनाशकावर सुद्धा त्या ठिकाणी जवळजवळ 23% जीएसटी द्यावा लागतो. आणि एवढं झाल्यानंतर आपल्याला 6,000 रुपये परत दिले जातात आणि विचारणा केली जाते की तुम्ही भाजपला मतदान करणार का, तुम्हाला 6,000 मिळेल काय. म्हणजे आपलंच आपल्याला घ्यायचं आणि त्याचा प्रचार करायचा, अशा प्रकारची प्रवृत्ती ही या निमित्ताने येत आहे. आपल्याला कल्पना 19 साली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासन आलं. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार मंत्री, प्रधानमंत्री जबाबदारी दिली आणि त्या काळामध्ये काही सेवा आम्ही सर्व केली. कोरोनाचा काळ आला त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी थांबावं लागलं. उद्धव ठाकरे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचे काम केलं. 10 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर त्या काळामध्ये आपण बघितलं असेल की गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं अच्छे दिन आने वाले आहेत. लोकांना बरं वाटलं. परत कालांतराने सांगितलं त्यांनी या देशातला पैसा परदेशात गेलेला आहे, मी पैसा घेऊन येणार. पुन्हा सांगितलं की 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर येतील. लोकांना अतिशय बरं वाटलं. त्याच काळामध्ये एक महिला चुलीवर स्वयंपाक करायची आणि ती म्हणायची या काँग्रेसच्या राजवटीत मला धुरामध्ये स्वयंपाक करायला लागतो, माझा गॅस कधी स्वस्त होणार. आणि या सर्व गोष्टीचा परिणाम नाही म्हणलं तर निवडणूक झाला. 14 साली भाजपचं सरकार आलं पण 100% भाजप आलं नाही. त्यांना सुद्धा अनेक पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. गॅस दर वाढत गेले, गॅस दर कमी झाले नाही. आता निवडणूक आली म्हणून काही दर त्या ठिकाणी कमी केले, पण 10 वर्षाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा तिप्पट दर हे त्या ठिकाणी आले आहेत. 15 लाख तर आपल्या खात्यावर आले नाहीत. अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी वल्गना करण्यात आल्या. आज सुद्धा आपण बघतोय 10 वर्षाच्या काळामध्ये विकास आपण काय केला हे सांगायला तयार नाही. जातीमध्ये बंधन करायचं. आता तर म्हणतात की दक्षिणेच्या लोकांना वेगळे राज्य पाहिजे का, तुमच्या बाजूला त्यांचा विचार येत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचं बोलताय. आज आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित जागा येत नाहीत, राजस्थानमध्ये जागा येत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ यांनी त्या ठिकाणी कबूल केले की पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. लोक प्रचंड लोकसंख्येने जमागर्दी करतायत आणि हे लक्षण ही लोकशाही, परिपक्व लोकशाही, त्या लोकशाहीच्या माध्यमातून येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी मतदान करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. शिंदे फडणवीस सरकार आलं, हे चालवलं त्या ठिकाणी, पण पुन्हा आपला पक्ष फोडण्यात आला. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो.
आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निष्ठावान आणि आजच्या राजकारणामध्ये स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत न मिसळता महाराष्ट्राच्या मातीच्या माणसांच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहणारे आजचे उमेदवार माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, माजी मंत्री माननीय आमदार बाळासाहेबजी पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, शहाजीराव क्षीरसागर, अजितराव पाटील चिखलीकर, विजयराव फणसे, शफीकभाई शेख, आनंदा कोरेसाहेब, संभाजीराव तात्या गायकवाड, वर्षाताई देशपांडे, सुरेशजी जाधव, आमच्या विशेषतः पुण्यात आमच्या खरं तर अनेक पत्रकारांना प्रश्न पडले, माझे सगळे पत्रकार बांधव, कारण आपण सगळ्यांचं योगदान हे फार महत्वाचं आहे आणि विशेषतः माध्यम स्वातंत्र्यामध्ये आपल्या देशाचा क्रमांक दिवसेंदिवस घसरत असताना जी तुमच्यासारखे शिलेदार आजही नेकीनं, निष्ठेनं आणि पत्रकारितेवरच्या एका श्रद्धेनं आजही तुम्ही लढता आहात, याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो. आपण सगळेच मान्यवर. अनेक पत्रकार बांधवांनी मला शिंदे साहेब सकाळपासून हा प्रश्न विचारला की स्वतःच्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आहे, म्हणजे आजही मसवडला, आता मसवडच्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या सभेत सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला की लोकसभा निवडणूक लढवत असताना सहसा उमेदवार इतर मतदारसंघांमध्ये प्रचाराला जात नाही. आज साताऱ्यामधल्या सभा झाल्यात, माढा लोकसभा मतदारसंघातली सभा झाली, उद्या कोल्हापूर आहे, परवा बारामती, त्यानंतर अहिल्यानगर आहे. आणि या सगळ्या सभा करण्याचं नेमकं कारण काय? याचं फार महत्वाचं कारण आहे भावांनो. कारण 5, 10, 15 वर्षानंतर जेव्हा कधी आजच्या काळाचं वार्तांकन लिहिलं जाईल तेव्हा या वार्तांकनात एक फार महत्वाचा प्रश्न विचारला जाईल की 2024 मध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नागरिकांसमोर जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण देतो, या महाराष्ट्रातल्या नागरिकांसमोर, महाराष्ट्रातल्या मायबाप मतदारांसमोर एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गेली 2-2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणानं जी कलाटणी बघितली, महाराष्ट्राच्या राजकारणानं जे फोडाफोडी आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो एक यशवंत विचार या महाराष्ट्राला दिला होता, जे सुसंस्कृत राजकारण या महाराष्ट्राला दिलं होतं, या राजकारणात कुठेतरी, या सुसंस्कृततेत कुठेतरी खंड पडेल का? आणि स्वाभिमानानं ताठ मानेनं जगणारा महाराष्ट्र यापुढे स्वार्थाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणासमोर शरण गेला का? हा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा 2024 मध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर 2 पर्याय होते. स्वार्थापायी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हायचं की स्वाभिमानानं ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं. आणि आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, पलीकडे धैर्यशील मोहिते पाटील असतील, ही महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या यादीत उभी असणारी माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणं हे फार महत्वाचं. तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात हा आत्मविश्वास दिसतोय की ज्या दिवशी शिंदे साहेबांनी लढण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरला, त्या दिवशी शिंदे साहेबांच्या कपाळी गुलाल लागणार हे बिजलीकीत ठरलं. तर हा महाराष्ट्र गंगा यमुनेकाठच्या भुसभुशीत मातीचा नाही. अगदी काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला सुद्धा कळून चुकलं होतं. याच रहिमतपूरच्या मातीमध्ये शहंशाह औरंगजेबाची छावणी होती, पण काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहंशाह औरंगजेबाला सुद्धा कळून चुकलेलं आहे, याच मातीत कळून चुकलेलं आहे की हा महाराष्ट्र गंगा यमुनेकाठच्या भुसभुशीत मातीचा नाही, तर हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या काळ्या कणखर पत्थराचा आहे. आणि
आणि त्या पत्राची छाती असणाऱ्या स्वाभिमानी मावळ्यांचा आहे. आणि म्हणूनच देशात जे काही प्रयोग झाले, विचार करा, एक पक्ष फुटला असता, सत्ता गडबडली असती, एखाद्या राज्यामध्ये जर पक्ष फुटला, सत्ता गडबडली, तर सर्वसामान्य माणूस हतबल होतो, सर्वसामान्य माणूस हवालदिल होतो, हताश होतो. पण महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने 2.5 वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फोडण्यात आला, शिवसेना पक्ष फोडून सत्ता बदल करण्यात आला, त्यानंतर 27 जूनला मगाशी बाळासाहेब पाटील साहेबांनी जो उल्लेख केला, हा उल्लेख केला तर 27 जूनला भोपाळमध्ये मोदीजींनी एक भाषण केलं, माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं, आणि त्या भाषणानंतर 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घटना घडल्या आपल्या सगळ्यांसमोर. पण ती जाहिरात नाही, जे मजबूत जेवढे टूटता किंवा नाही, तसा स्वाभिमान आणि महाराष्ट्र एक मजबूत जोड्या हा महाराष्ट्र गुडघ्यावर येत का नाही. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि अवघ्या 84 वर्षाचा तरुण योद्धा आदरणीय पवार साहेब उन्हा तानाची पर्वा न करता, न डगमगता लढतात. हे गुडघ्यावर का येतंय हा प्रश्न दिल्लीच्या सरकारला पडतो. आणि तिथं कळतं मराठी माणसाचं नेमकं हा गुणधर्म काय. मराठी माणूस हा निखाऱ्यासारखा आहे, तो विनाकारण कधी पेटत नाही. एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्याने तो विजत नाही, असा हा मराठी माणूस आहे. आणि आज हा मराठी माणूस पेटून उठतो. म्हणून सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, हे प्रत्येक ठिकाणी जाणवतं. कारण ही निवडणूक आता कुठल्या घराण्याची, कुठल्या व्यक्तीची, कुठल्या उमेदवाराची, कुठल्या पक्षाची अशी राहिलीच नाही. ही निवडणूक तुमची माझी झाली, ही निवडणूक सर्वसामान्य देशातल्या नागरिकाची झाली. गेली 10 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षानं तुमचा अपेक्षा भंग केला, किती जण तिकडे उभे असलेले 2014ला पहिल्यांदा मत दिले होते, आहे कोणी? पहिल्यांदा ज्यांनी 2014ला मत दिलं होतं ते आहेत का कोणी इकडे उभे? मतदान केलेलं होतं 2014ला पहिल्यांदा. कधी केलं होतं पहिलं मतदान? 14ला ज्यांनी मतदान केलं होतं त्यांचा एक विचार करा. 2014ला ज्यांनी मतदान केलं होतं, या मतदारांनी फार एका विश्वासानं मतदान केलं होतं. आज ही पोरं कदाचित 28 वर्षाची असतील, 2024 तर ही पोरं वयाच्या 28व्या वर्षात असतील. 18 ते 22 वयोगटातली ही पोरं होती ज्यांनी 2014ला एका विश्वासानं देशात परिवर्तन करण्यासाठी मतदान केलं होतं. या प्रत्येकाला, कारण मराठी माणसाला कायम असं वाटतं, जेव्हा बदल घडतो, जेव्हा परिवर्तन घडतं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर परिवर्तन घडलं हे सांगण्यापेक्षा माझ्या मनगटाच्या ताकदीवर, घरातल्या हिमतीवर मी परिवर्तन घडवलं हे सांगण्यात प्रत्येकाला स्वारस्य असतं. आणि म्हणून जेव्हा 2014ला परिवर्तन घडलं, सत्ताचं परिवर्तन घडलं, केंद्रातलं परिवर्तन घडलं, तेव्हा 18 ते 22 वयोगटातली ही पोरं आज 28 ते 32 वयोगटातली. आणि सगळ्यात मोठा अपेक्षाभंग जर कोणाचा झाला असेल तर या 28 ते 32 वयोगटात गेले या प्रत्येकाचा झाला. कारण या प्रत्येकाने 2014ला जे मत दिलं होतं ते एका विश्वासानं दिलं होतं, ते एका आशेनं दिलं होतं. ती आशा होती की आपला देश जगातली महासत्ता बनेल. ती आशा होती न खाऊंगा न खाने दूंगा या पद्धतीचा एक स्वच्छ कारभार हा देशाला बघायला मिळेल. ती आशा होती वर्षाला 2 करोड रोजगार मिळण्याची. ती आशा होती गॅस सिलेंडर हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची. ती आशा होती डॉलरच्या तुलनेत रुपया हा खंबीर होण्याची. सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता एका कागदावर लिहा आणि ते असतो ना, आता सातारा सुद्धा मागं नाही. चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1 ते 9 पैकी किती गुण द्याल? आठवा, 2014 आठवा आणि 1 ते 9 पैकी किती गुण द्याल?
प्रत्येकाच्या पेपरमध्ये हेच दिसत की मोदी सरकार सबसे नापास झालेलं आहे. कारण ज्या भारतानं कधीतरी घोषणा दिली होती जय जवान जय किसान, ही जय जवान जय किसानची जेव्हा घोषणा होती, आजही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मिलिटरी हापशिंगी सारखं गाव आहे, घरची प्रत्येक माणूस सैन्यात आहे, म्हणजे स्वतःला फौजी म्हणायला तुम्हाला अभिमान वाटतो. तसंच उत्तरेमध्ये बाप पहाटे पोराला उठवतो, सांगतो उठ तुझे दौड लगानी, तुझे बँड की नोकरी करनी आहे. पण या देशाने काय पाहिलं, ज्या लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये जय जवान जय किसान हा नारा देण्यात आला होता, त्यानंतर आज आपण बघितलं की -डिग्री मध्ये पोरगा सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होता आणि त्याचा 70 वर्षांचा म्हातारा शेतकरी बाप स्वतःच्या हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत. आणि देशाच्या सीमांवर जो जवान देशाच्या सीमांचं रक्षण करत होता, त्याचा बाप स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना सरकारला त्याच्या बापाचं म्हणणं ऐकून घेण्याची सुद्धा तेवढी वेळ नव्हती. सरकार त्याच्यावर पाण्याची फवारी मारत होतं, अश्रुधुराचा मारा करत होतं, त्याच्यामध्ये बॅरिकेड्स टाकत होतं. आणि सर्वसामान्यांच्या मनात हा प्रश्न येत होता, नेमकं काय चाललं. एवढ्यावर हे थांबलं नाही. ही शेतकरी जे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते, त्यातल्या 705 शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं. इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या मुलानं आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडलं, पण मंत्र्यावर कारवाई झालेली नाही. आणि मग प्रश्न पडतो, कुठल्या तोंडानं आपण म्हणायचंय जय जवान जय किसान. आज जेव्हा भारतीय जनता पक्षासाठी कोणी मत मागायला येतं, तेव्हा हे प्रश्न खरोखर डोळ्यासमोर उभे राहतात. महागाईचं नेमकं काय, बेरोजगारीचं नेमकं काय, शेतमालाच्या हमी भावाचं नेमकं काय. आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तरं देशाच्या माननीय पंतप्रधानांकडेच नसतात, तेव्हा दुर्दैवानं पंतप्रधान हे वैयक्तिक टीकेवर उतरतात. आणि मग त्यातून कधी उद्धवसाहेब ठाकरेंवर, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर ही वैयक्तिक टीका केली जाते. पण मी माननीय पंतप्रधान मोदींचा आभार माने. ते आभार यासाठी माने की माननीय पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा पणाला लावून, तर पंतप्रधान पद फार मोठं इन्स्टिट्यूशन, परंतु त्या पदाची प्रतिष्ठा पणाला लावून त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी विधान केलं. त्या पवार साहेबांना त्यांनी अस्वस्थ आत्मा असं म्हटलं, भटकती आत्मा असा उल्लेख केला. आणि मला खरंच हा प्रश्न पडला, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा इतिहासाची कशी पुनरावृत्ती करतो हे बघा. की 350 वर्षांपूर्वी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे उफाळून आलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य उफाळून आलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वस्वाचं बलिदान केल्यानंतर गवतालाही भाले फुटले होते, प्रत्येक झोपडी किल्ला झाला होता. आणि हे झाल्यामुळं 350 वर्षांपूर्वी विद्याताई दिल्लीपतीला वणवण दख्खन मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भटकावं लागलं होतं. आज गंमत बघा, 2 पक्ष फोडले, चिन्ह पळवली, नेते पळवले, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता, आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातला मराठी माणूस बघायला तयार नाही. म्हणून माननीय पंतप्रधानांना महाराष्ट्राची निवडणूक 5-5 टप्प्यात करून 50-50 सभा घ्यायला लागतात. इथंच कळतं निवडणूक ही इंडिया आघाडीने जिंकली आहे आणि इंडिया आघाडीचे खासदार हे निवडून येणार हे यावरून कळतं. माननीय पंतप्रधान जे म्हणाले, अस्वस्थ आत्मा जे म्हणाले, हा अस्वस्थ आत्मा म्हणत असताना प्रामाणिकपणे मी माननीय पंतप्रधानांचा आदर ठेवून मी सांगेन की होय,
मी माननीय पंतप्रधानांचा आदर ठेवून अत्यंत नम्रपणे सांगेन की होय, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं मनापासून स्वागत आहे. तर माननीय पंतप्रधान म्हणाले, पवार साहेब अस्वस्थ आत्मा आहेत, भटकती आत्मा आहेत. माननीय पंतप्रधानांच्या पदाचा मनापासून आदर ठेवून विनम्रपणे सांगू इच्छितो की होय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आत्मसन्मान आहे. माननीय पवार साहेब तरुणांच्या हाताला रोजगार देणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आत्मसन्मान आहे. आणि माता भगिनींना 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे आणि माता भगिनींना 11% संरक्षण दलात आरक्षण देणारे आदरणीय पवार साहेब माझ्या प्रत्येक माता भगिनीचं आत्मभान आहे. आणि हे सगळे मुद्दे जेव्हा चर्चेला येतात तेव्हा खरंच प्रश्न पडतो. माझ्या पत्रकार बांधवांपैकी आपण सगळेजण लेखणीचे खरं तर जादूगार. मी फक्त एक आकडा सांगतो, तेवढा आकडा बसलेल्या कुणी 2 मिनिटात लिहून दाखवा, अंकांमध्ये लिहून दाखवा. तयार? तुमच्या हातात आपले 205 लाख कोटी. हा आकडा काय? 205 लाख कोटी. मला सांगा, पोरीचं लगीन करायचं, पोरीचं लगीन करत असताना जावई आला, पोरगा आला, पोरगा आल्यानंतर पोरग बघितलं, कुठलाही बाप आपल्या पोरीचं कल्याण व्हावं असं स्थळ बघतो का? तसं एक स्थळ चालून आलं. स्थळ चालून आल्यानंतर लेकीच्या बापाने विचारलं, पोराला पगार किती? मानेच्या पोराच्या बापाने सांगितलंय, ₹1,00,000 आहे पगार. काय टेन्शन घ्यायचं काम नाही, $1,00,000चा पगार आहे. पोरीचा बाप हुशार होता. पोरीच्या बापाने हळूच हात गेला. त्याने मित्राला विचारलं, पगार आहे $1,00,000, पण कर्ज किती याच्यावर? हा म्हणला, याच्या पगारातला 80% केवळ कर्जाचाच भार जातो. पोरीच्या बापाने काय करावं? पोराला लगीन लावून द्यावं का त्याला बाहेरचा रस्ता दाखवावा? काय करावं सांगा? आपल्या घरातली पोरगी असेल, पाहुणा बघायला आला, पाहुण्याने सांगितलं $1,00,000चा पगार आहे, पण $80,000 कर्जापोटीच जात आहे. करायचं काय? जुळवायची सोयी का बाहेरचा रस्ता दाखवायचा? बरोबर? अशा ठिकाणी सोयी जुळल का आपली? मग 205 लाख कोटी हे जे कर, हे आपल्या देशाच्या एकूण उत्पादनाच्या 80% भार आहे. आणि मग कुठल्या विकासाच्या गप्पा घेऊन देशाचे पंतप्रधान तुमच्या समोर येतात, हा कळीचा मुद्दा आहे. जेव्हा देशाच्या सकल उत्पादनाचा 80% भाग हे देशाच्या डोक्यावरचं कर्ज असतं, तेव्हा देशाच्या श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून भावांनो सावध व्हा. आणि म्हणून सुरुवातीपासून सांगतो, ही निवडणूक टीकेची नाही, ही निवडणूक टीका टिप्पणीची मुळीच नाही. ही निवडणूक तुमच्या नातवंडांच्या भवितव्याची आहे, ही निवडणूक तुमच्या लेकरांच्या भविष्याची आहे. आणि म्हणून जागरूकपणे मतदान करा. म्हणून सुरुवातीला सांगितलं, ही निवडणूक कुणाच्याही प्रतिष्ठेची, कुणाच्याही घराण्याची ही अजिबात नाही. आणि विशेषतः साताऱ्यात हे बोलत असताना फार जबाबदारीने बोलतो, कारण यशवंत विचाराची जबाबदारी तुम्हा सातारकरांच्या खांद्यावर. म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत जे काय म्हटलं जातं, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. आता देश वाचवायचा होता तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीत हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटलं जातं. पण जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावणारे हे दिल्लीपती समोर चरा चरा वागतात,
तेव्हा हिमालयाच्या समोर सह्याद्री झुकला असं म्हणायची वेळ येऊ नये ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. आणि दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, याऐवजी आता दिल्लीचे तख्त पालटवतो महाराष्ट्र माझा, ही ताकद प्रत्येकाने हातात घ्यायची गरज आहे. मी विरोधी उमेदवारांवर कधी बोलत नाही, कधी बोलणारही नाही. कारण मला अनेक पत्रकारांनी विचारलं 2019चे तुमचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत, बरोबर ना? पण 2019ला जेव्हा मी ते बोललो होतो तेव्हा माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवण्याचं पाप कोणी केलं नव्हतं. 2019ला जेव्हा बोललो होतो तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्याचं निर्धावले पण कोणी दाखवलं नव्हतं. 2019ला जेव्हा बोललो होतो तेव्हा माझ्या माता भगिनीची मणिपूरमध्ये नग्न भिंड निघाली नव्हती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार आहे की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटणानं बदामल केल्यानंतर राजाच्या पाटणाचा चौरंगा केला होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे फार गरजेचं. आणि आता तर सातारकरांसाठी सुवर्ण संधी आली बाबा. सातारकरांसाठी इतकी मोठी संधी आली आहे म्हणजे सगळे बाळासाहेब पाटील साहेब की सगळे मतदारसंघ हे एक खासदार निवडणार, बरोबर? आता शिरूरला आमच्याकडे डबे उमेदवार दिले, लोक एक खासदार निवडून देणार आहेत. बारामतीला लोक एक खासदार निवडून देणार आहेत. सातारला मात्र बाबा 2 खासदार ठेवण्याची सुवर्ण संधी ही सातारकर जनतेसमोर आलेली आहे. आणि त्यामुळे मला एक ठाम ही गोष्ट माहिती आहे की राजघराण्यातली राजगादीचे वारस राज्यसभेवर आणि लोकांमधला लोकनेता शशिकांत शिंदे लोकसभेवर एवढी सुवर्ण संधी ही सातारकर जनतेसमोर चालून आलेली आहे. तर राज्यसभेची अजून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्ष ही बाकी आहे. म्हणजे पुढची 3 वर्ष ही नक्कीच 2 खासदार जे भारतीय जनता पक्षाचा प्रचार आहे विकासाचं डबल इंजिन अशा पद्धतीने साकारण्यासाठी करण्याची सुवर्ण संधी तुमच्या समोर चालून आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मान राजगादीला, मत मात्र तुतारीला. म्हणजे आपला इतिहास आहे, त्यामुळे गादीला मुजरा करायचाच, पण गादीला मुजरा करताना तुतारी वाजवायला विसरायचं नाही. कारण तुतारी वाजवली तर त्या मुजऱ्याला मान मिळणार आहे. आणि म्हणून एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगतो, 4 जून नंतर पुन्हा विजयाची रॅली ही नक्कीच इथे येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या आपण सर्वांना विनंती, ही जे लढतात ना ही माणसं, ही सगळी माणसं जेव्हा लढायला उभी राहतात तेव्हा रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या कवितेतले काव्यपंक्ती काय आठवतात. कारण देशातलं वातावरण बघितलं, जर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बघितलं तर वातावरण खरोखर अंधकारमय झालं होतं. आणि अशा परिस्थितीत या माणसांनी लढण्याची उमेद दाखवली आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. गीतांजलीमध्ये रवींद्रनाथ टागोर लिहितात, सूर्य अस्ताला जाताना त्याच्या मनात विचार आला, माझ्यानंतर जगाचं काय होईल. साम्राज्य बसले आणि तेवढ्यात एक इटुकली पणती फिटाईनं पुढे आली. ती म्हणाली, तू अस्ताला गेल्यानंतर मी तेवत राहील. प्रकाशानं अंधारावर विजय मिळवता येतो यावर जगाचा विश्वास बसेल. आणि तोच अंधारावरचा विजय प्रकाशानं मिळवता येतो हा विश्वास आपण सगळ्यांनी जागवूया. सगळ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून एक ग्वाही द्या, स्वतःची निवडणूक असताना शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी आलोय. आणि त्यामुळे तुमचा हा पाठिंबा, हा तुम्ही पसरवलेला प्रकाश, हा 4 जूनच्या विजयाचा प्रकाश आहे याची खात्री पडली. पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांचे धन्यवाद. आणि 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या अनेक दिवसापासून छत्रपतींचा आणि सामान्य कार्यकर्त्याची लढाई या ठिकाणी दर्शवली जात होती.
पण छत्रपतींच्या या असलेल्या लढाईमध्ये व्यासपीठावरचा छत्रपती, नाटकातला छत्रपती संभाजीराजे ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला, तो छत्रपती माझ्या प्रचाराला आला नव्हता, निश्चितपणाने त्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नेता असावा लागतो. स्वतःची लोकसभा असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीची या महाराष्ट्रातली असलेले इतिहास परत जागृत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विक्री लावून फिरणारा पहिला उमेदवार मी पाहिला. नाहीतर आम्ही मतदारसंघ सोडत नाही. काही काही लोक 5 वर्षानंतर मतदारसंघात येतात आणि फक्त मतदारांना फक्त निवडणुकीला आश्वासन देणे आव्हान करतात. माझा भाग्य आहे, बाबांना बोलायचं आहे. इतक्या मोठ्या संख्येने आपण आलेला माने साहेबांचा, सुनील मानेचा मनापासून हृदयापासून मी आभार एवढ्यासाठी मानतो की माझा हा नेता सुद्धा तेवढा सक्षम होता. पवार साहेबांनी संधी दिली असती तर एवढ्या ताकदीवर हा नेता सुद्धा त्या असलेल्या उमेदवाराच्या समोर तेवढ्या ताकदीने उभा राहिला असता. लढाई होती, लढाई महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची होती, लढाई स्वाभिमानाच्या आणि लोकशाहीच्या हिताची होती. त्या संघर्षामध्ये भविष्य काळामध्ये या लोकशाहीच्या असलेल्या सातारा जिल्ह्यातला ईश्वरराव चव्हाणांचा विचार जिवंत राहावा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उभं राहण्याच्या बाबतीत मला आदेश आला आणि तो आदेश आल्यानंतर या असलेल्या सर्व माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये जे काय आता आराखडे निघले जातात, जे काय पक्षाची धोरण आणि पक्षाची रणनीती ठरवली जाते, त्यामध्ये मला सुनील माने आघाडीवर आहे याचा अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करतो. दिलदारपणा असावा लागतो, पक्षाचा आणि नेत्याचा हित जपणारा असावा लागतो. व्यासपीठावर निष्ठावंतांची मांडणी आली आहे. आपल्या सगळ्यांना बोलवून आलं होतं. आमच्या सुनील मानेंना सुद्धा सांगण्यात आलं होतं की तुम्ही या प्रवाहात या. वडिलांचा आणि असलेल्या जनतेचा वारसा चालवावा लागतो, विचार चालवावा लागतो. वडिलांचा आणि जनतेचा वारसा चालवत असताना त्यांनी सांगितलं की मी शरद पवारला सोडणार नाही. मी एकटा शशिकांत शिंदे शरद पवारला सोडणार नाही म्हणून म्हणत नव्हतो. तर बाळासाहेब पाटील आणि सुनील माने आणि असंख्य कार्यकर्ते सुद्धा शरद पवार राहतील अशा प्रकारचा विचार या ठिकाणी केला गेला. आमचे पवार साहेब तर आहेत का? काय पूर्वी माणसातो या असे जे असते मावळेत ना, यामुळे इतिहास घडतो. डोळ्यातून प्राणी काढत होता, मनापासून माणूस नाचत होता. वाईटच्या सभेमध्ये अशा प्रकारचे शिलेदार उभे राहिले. माझ्या नेत्याने बघितल्यानंतर नेत्याला सुद्धा बळ आलं की याही पेक्षा अजून दोघांनी लढू शकतो. या पवार साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तर मी मगाशी लग्नाला आलो होतो पृथ्वीराज बाबाने आम्ही. पवार साहेब लग्नाला मकर नावाचे आले. अतिशुद्धीपणा करत नाही. लक्ष्मण पाटलांचा विचार आणि त्यांच्या कुटुंबाचा असलेला संबंध दृढपणा व्यक्त करताना पवारसाहेब पोचले. माणसाने पवारसाहेबांच्या रीग लावून सगळीकडे तुतारी तुतारीत नाव वाटत होतं. हे इतिहास करण्याची ताकद या शरद पवारांकडे आहे. एवढी मोठी सभा उभी करण्याची ताकद त्या शरद पवारांकडे आहे. एवढी मोठी सभा एवढ्यासाठी होते त्या निष्ठावंत वरती आहे म्हणून समोर असलेली सभा इतक्या मोठ्या ताकदीने होते. मी बाकीच्या विषयी बोलणार नाही. बाबांना बोलायचं, बाबा तुम्ही देशावर राज्यावर सगळं बोला. आम्ही फक्त एकच सांगतो, पुढच्या वेळेला सत्ता आपली येणार आहे. केंद्रात पण येणार, राज्यात पण येणार. माझी एकच विनंती आहे, तेवढं आमचा आधार कार्डमध्ये किती वेळा आम्ही जाणार तेवढं एकदा सांगून टाका. फक्त आता आम्ही जाताना आधार कार्ड लागतो का एवढंच आम्हाला फक्त राहिलेलं, बाकी सगळं आधार कार्डपेक्षा आमचं जोडलेलं आहे. चर्चा बरेच होते.
त्या चर्चेच्या संदर्भात मी एवढंच सांगतो, मी काय फार मोठा नेता नाही, एक साधा कार्यकर्ता. या सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये बदल व्हावा अशा प्रकारची इच्छा असलेल्या जनतेचा विश्वास संपादन करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी उभा आहे. लढाई कुठली असो पण ते प्रामाणिकपणाने लढली पाहिजे या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे काय परिवर्तन होत आहे, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे काय परिवर्तन होत आहे, 40 पार 400 पारचा जो आदेश देत आहे, मी आज सांगतो सातारा सोडाच पण माझ्या अमोल कोल्हेंचा असलेला मतदारसंघ सुद्धा महाराष्ट्रातल्या असलेले 48 मतदारसंघामध्ये काल राजेश टोपे होते, आम्ही दोघेही होतो. राजेश भाईंनी सुद्धा सांगितलं की मराठवाड्यामध्ये सुद्धा 7च्या 7 जागा महाविकास आघाडीच्या येऊ शकतात एवढी या ठिकाणी मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणून शिरूरचे खासदार अमोल कोल्हे साहेब, चर्चा कोणी किती केली तरी खासदार अमोल कोल्हे झाले. आता मी आज या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी दावा करतो, माझा निर्णय तुमच्या हातात आहे. 7 तारखेला फक्त मला संधी द्यावी एवढीच विनंती करायला आलो आहे. आणि काय बोलतोय काय बोलतोय कधी नव्हतं मला दिल्लीचे पत्रकार, दिल्लीचे मीडिया सगळे आम्हाला तुम्हाला पण भेटत होते, विचारत होते एवढं काय झालं. अगदी नॅशनल लोक माझे होते की पहिलीच माहिती होतं तर मागच्या निवडणुकीला उभा राहिला होतो, पण नॅशनल लोक म्हणजे की लढाई आहे ती छत्रपतींची छत्रपतींची नाही. म्हणजे मागच्या वेळा ते निवडून आले आणि आता म्हणतात की मला चूक सुधारायची म्हणून मी तिकडे गेलो. मागच्या वेळा तुम्ही निवडून आला हे समोर बसलेल्या व्यासपीठाच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर आला म्हणून तुम्ही निवडून आला होता. आदर तुमचा आम्ही आजही आदर ठेवतो, फक्त खोटं बोलतो. मला निवडून देताना एवढाच विचार करा की आणि मी आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, मी तुमचा फोन उचलेन, मी तुमच्या लग्न कार्याला येईल, मी तुमच्या सुखदुःखात येईल, मी तुमचे प्रश्न मांडेन, मी तुम्हाला भेटेन आणि माझा खासदार फंड तुम्हाला देईन. खासदार फंड बोललं एवढी त्याचं कारण खासदार फंड याला भेटतच नव्हतं. तो कार्यकर्त्यांच्या आजूबाजूलाच वाटून राहत होता, बरोबर ना. एक दरवाजा पार कर, 2 दरवाजा पार कर, 3 दरवाजा पार कर. हा सुनील आमचा एवढा प्रामाणिक आहे. इकडचा सुनील कसा होता मी बोलतच नाही. असो बाबांना बोलायचं तेवढीच हात दोन्ही विनंती करेन. ही लढाई चव्हाणसाहेबांच्या विचाराची आणि एक इतिहास घडवा, हा इतिहास घडवायचा आहे, देशाला दाखवून की भाजपने जे काही कारनामे केले आहेत त्याला ही जनता माफ करत नाही. तुम्ही आमची गादी तोडा, तुम्ही आमचा छत्रपती तोडा, आमचे कोणी तोडा, ज्यावेळेला जनता निर्णय घेते 84 वर्षाच्या लढवय्या असलेल्या नेत्याच्या बाजूने, ज्यावेळेला जनता निर्णय घेते वडिलांनी उभा केलेला पक्ष ज्याला कोणी फोडून देतो त्याच्या असलेल्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि देशाची भ्रमंती करणाऱ्या राहुल गांधींच्या बाजूने जनता निर्णय घेते, हे महाराष्ट्रामध्ये दाखवून देण्यासाठी निर्णय घ्या. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी किती सांगो महाराष्ट्रावर त्यांचा एवढ्यासाठी लक्ष आहे. जर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कौल दिला तर दिल्लीच्या तख्तावर ते पोहोचू शकतात, पण दिल्लीचा तख्ता हा महाराष्ट्रात उतरू शकतो. हा इतिहास परत जिवंत करण्यासाठी आपण प्रयत्न करा. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, माझ्या विश्वास माझ्या नेत्यांनी आणि तुम्ही दिलेला फार चांगला खासदार म्हणून काम करेल. या जिल्ह्याच्या तरुणांची, या जिल्ह्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पार पडेल.
विधानसभा गाजवली, विधान परिषद गाजवली, आता दिल्लीमध्ये लोकसभा तुमच्या प्रश्नासाठी गाजवण्यासाठी अशा ठिकाणी शिंदे राहील. आणि साध्या कार्यकर्त्याला सुद्धा सातारा जिल्हा निवडून देतो, समाजसेवकांचा जिल्हा निवडून देतो आणि लोकांनी मनामध्ये आणल्यानंतर, तरुणांनी मनामध्ये आणल्यानंतर हा सातारा जिल्हा इतिहास बनू शकतो. हा परत एकदा पावसाच्या सभेनंतर तुम्ही परत दाखवून द्या. 4 तारखेला सुद्धा सभा आहे. आम्ही साहेबांना विनंती केली, 4 तारखेला सभा आहे, साहेब तुम्ही या. कारण सातारा जिल्ह्याची ही सभा महाराष्ट्रात आणि देशाचा इतिहास बदलू शकते. महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा खासदार निवडून द्याल तेव्हा त्यामध्ये दिल्लीच्या सत्तेची सत्ता पालटण्याची बीजी या ठिकाणी निवडून जाते. आणि सत्ता का पालटली पाहिजे? कुणीतरी काय सांगितलं, प्रचंड जाहिराती जरी केल्या तरी देशाचं आजचं वास्तव काय आहे? नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीमध्ये देशाची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये जिथं पवारसाहेब देखील मंत्री होते त्या 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा जो विकास दर होता त्या विकास दरापेक्षा नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था ही खाली घालवलेली आहे, विकास दर कमी झालेला आहे. आणि याचे कारण आहे नरेंद्र मोदींनी जे काही निर्णय घ्यायचे, पहिला नोटबंदीचा निर्णय, नंतर GSTचा निर्णय, त्यानंतर अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय असेल किंवा शेतकऱ्यांच्या कायदे बदलून जे प्रचंड मोठं आंदोलन झालं, त्यानंतर त्यांना ते कायदे मागे घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा तो परिणाम आहे. आणि त्यामुळं आज नरेंद्र मोदी म्हणतात की देशाची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या क्रमांकाची आहे. निश्चितच आम्हाला अभिमान आहे, कारण आता आपण 5व्या क्रमांकावर गेलेलो आहोत. तर ती 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणलेली आहे. देशातील कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, शास्त्रज्ञांनी, कष्ट करणाऱ्या सगळ्यांनी आणलेली आहे. पण मी सांगतो आपल्याला की जर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये ज्या गतीने देशाचा विकास झाला त्याच गतीने तर मोदींना विकास करता आला असता तर आज आपण 5व्या नाही तर 3ऱ्या क्रमांकावर असतो. ही अर्थव्यवस्था मंदावली आहे, त्याचा परिणाम काय झाला? बेरोजगारी, महागाई. नरेंद्र मोदींना देश चालवायला कर्ज काढल्याशिवाय देश चालवता येत नाही. सरकारी नोकऱ्यांचे पगार, सरकारी नोकऱ्यांचे पेन्शन देता येत नाही. म्हणून 55 लाख कोटीहून आज जवळजवळ 200 लाख कोटीच्या वर देशाचं कर्ज गेलेलं आहे. तरी पण ते चालवता येत नाही. मग भरमसाठ कर लावलेले, डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, GST लावलेलं, खतावर लावलं, शेतीच्या उपकरणावर लावलं. आणि हे कर गोळा करून फक्त पेट्रोलियम पदार्थाच्या करातून मोदी 10 वर्षामध्ये 32 लाख कोटी तुमच्या खिशातले काढून घेतले. कर्ज काढलं, कर वाढवले, तरी पण मागत नाही. शेवटी सरकारी कंपन्यांची विक्री चालू केली. एअर इंडियाची विक्री झाली, आता विमा कंपनी आपली LIC आहे त्याची विक्री होणार आहे. भारत पेट्रोलियम सारख्या अनेक कंपन्या विकायला काढलेल्या आहेत. देशाची 6 आंतरराष्ट्रीय विमानतळ मोदींनी विकून टाकली आणि अडाणीला दिली. हे सगळ्या देशाची संपत्ती तुम्ही विकायला चाललेला आहे. आणि म्हणून आज देशामध्ये बेरोजगारी आहे, म्हणून देशामध्ये महागाई आहे. त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहे. आज महागाई, बेरोजगारी, त्याबरोबर शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत. नरेंद्र मोदींनी अचानक 3 शेती कायदे आणले. शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं. वर्षभर ते आंदोलन चाललं. 700 लोकांनी आपलं बलिदान दिलं. शेवटी नरेंद्र मोदींना ते कायदे परत घ्यावे लागले. त्यांचा अपमान झाला. देशातल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घासलं. आणि या अपमानाचा बदला आता नरेंद्र मोदी शेतकऱ्यावर घेतात. अक्षरशः शेती अर्थव्यवस्थेवर बदला घेतात, शेतकऱ्यांचा बदला घेतात. जरा शेतीमालाला चांगले दर यायला लागले की लगेच निर्यात बंदी. कालच आपण ऐकलं असेल की 1,33,000 कोटी रुपयाचे खाद्यतेल आयात केलं, सोयाबीनचे भाव पडले.
कापसाचे भाव 10 वर्षापूर्वी होते तेच आहे. लागवडीचा खर्च चौपट झालेला आहे. शेतकरी आत्महत्या करतात. नरेंद्र मोदी नुसती पोकळ आश्वासन दिली, उत्पन्न दुप्पट करतो, स्वामीनाथन आयोग 50% नफा देतो, काही केलं नाही. आणि त्यामुळं महागाईनं बेजार झालेली जनता, बेरोजगारीमुळे त्रस्त युवक आणि शेतकरी आत्महत्याचा तरी पर्याय नाही. चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा. आज निवडणूक रोख्याच्या रूपानं जगातला सर्वात मोठा स्कॅम मोदी सरकारनं या देशामध्ये आणला.